काल 1.5 दिसाचे गणपती लोकांनी पावयले आणि जे कोण 5 दीस 7 दीस आणि 11 दीस तांकां सगळ्यांक गणेश चतुर्थीच्यो परबी. आज ही प्रेस कॉन्फरन्स आयची ही प्रेस कॉन्फरन्स इज आणि एक भ्रष्ट जुमला पार्टी सरकाराचे जुमला पॉलिटिक्स आणि एक्सपोज जालो. पूर्ण देशभर सगळे लोक की हे पार्लमेंट सेशन कित्याक लागून आपयला आणि कितें डिस्कशन जातले हाचेर वेगळे वेगळे डिस्कशनां जाली. लोकांनी खुबशे स्पेक्युलेशनां केली की कितें येतलें कितें येवचें ना आणि अल्टिमेटली ह्या गणेश चतुर्थीच्या सणाच्या दिसाक ह्या भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार आणि मोदी सरकारान परत एकदा सिद्ध केलें की ही पार्टी म्हणटा ती फक्त जुमलाची पार्टी. आणि हांव कित्याक लागून म्हणटा की जे वुमन रिजर्वेशन बिल जे पार्लमेंटान ह्या मोदी सरकारान हाडले जाचो पयलीं हावजाक सांगूंकूय ना बिल दिवंकूय ना आणि सडनली ओवरनायट तांणी कॅबिनेट घेवन हें बिल प्रस्तूत केलें. हें बिल एक्चुअली काँग्रेस पक्षाचें ब्रेन चायल्ड, खास करून आमचे आदले प्रधानमंत्री राजीव गांधीजीचो हें एक विजन आशिल्लें. जेन्ना 2010 युपीएचो सरकार आशिल्लो तेन्ना आमच्यो आदले पक्षाची प्रेसिडेंट श्रीमती सोनिया गांधीजी तेन्ना ते बिल राज्यसभेन हाडले आणि 9 मार्च 2010 ते राज्यसभेन बिल पास जालें. काँग्रेस पक्ष ह्या देशाच्या जनतेक सिरियसली काम करता आणि खास करून महिला आरक्षण जर तर कोणे म्हणजे सिरियसली जर ताचेर काम केला जाल्यार ते फक्त काँग्रेस पक्षान काम केलं. आणि ही जुमला पार्टी पळय आसा ही फक्त जुमले करता. जे तांणी आतां बिल हाडला कित्याक हांव जुमला कित्याक वर्ड यूज करता कित्याक जेन्ना 1989 जेन्ना राजीव गांधीजीन जेन्ना हें बिल हाडिल्लें लोकसभेन तेन्ना वुमन एम्पावरमेंट बिल फॉर लोकल बॉडीजान जेन्ना बिल हाडिल्लें तेन्ना पार्लमेंट सेक्रेटरीचो जो रिकॉर्ड आमकां मेळ्ळा ताचे वयल्यान कळटा की बाबा कोणे ह्या बिलाच्या अगेन्स्ट वोटींग केल्लें. आनी ती नांवां जर तुमकां सांगली जाल्यार एक आशिल्ले LK अडवाणी, दुसरे अटल बिहारी वाजपेयी, तिसरे जसवंत सिंग, राम जेठमलानी हांणी ह्या बिलाच्या अगेन्स्ट वोटींग केल्लें आसा. सो नक्की हे भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार हांकां जाय कितें काय इट इज अनादर जुमला की 2024 जे लोकसभेचे जे इलेक्शन येता हांचे कडेन आतां कांयच मुद्दे उरले ना. कित्याक जी आश्वासनां ह्या सरकारान दिल्ली, जी फटिंगाची आश्वासनां दिल्ली की आमी म्हारगाई कमी करतले, आमी एम्प्लॉयमेंट दितले, प्रायस रेज कमी करतले, हे सगळें आज हे भारतीय जनता पार्टी विसरल्या. आणि खंय तरी आज वोट बँक पॉलिटिक्स तांचे एक तर पोलरायझेशन आसता, आज खंय तरी ते परत दुसरे डायव्हर्जन चालू आहा. जेन्ना जेन्ना आमी लोकसभेन जेन्ना अडानीचो मुद्दो येता तेन्ना हे सरकार खंय तरी डायव्हर्ट करता. जेन्ना OBC SC STचो जेन्ना विशय येता तेन्ना खंय तरी डायव्हर्जन करता. आणि सिमिलरली हे जे आता महिला रिजर्वेशन बिल जे हाडला ते आनी एक जुमला. दे आर नॉट सिरियस. जर तर भ्रष्ट जुमला पार्टी जर तर सिरियस आशिल्ली आणि मोदी सरकाराक जर खरेंच जर तर महिलांक आरक्षण दिवपाक जाय आशिल्लें जाल्यार सकल एस्ट्रिक स्टार मार्क आसचो नाशिल्लो टर्म्स एंड कंडिशनाचो. काँग्रेस पार्टी जाय हे बिल, वी सपोर्ट द बिल. दॅट्स वाय काँग्रेस पक्षान पार्लमेंटान ह्या बिलाक सपोर्ट केला. आमी हांच्या भशेन जुमला खेळनात. जेन्ना 1989 जेन्ना हांणी अगेन्स्ट केलें वोटींग आणि आता हे बिल हाडटात आणि लोकांक देशाच्या जनतेक दाखोवपाक सोदतात की आमी महिलाच्या फेवरान आसा म्हणून. ना, आमी ओपनली ह्या बिलाक सपोर्ट केलो. पूण जे भारतीय जनता
पार्टीन जी एस्ट्रिक्ट मारून टर्म्स एंड कंडिशनां घातल्या की डिलिमिटेशन जावपाक जाय, कास्ट सेन्सस जावपाक जाय, मागीर ते बिल लागू जातले. हाचो अर्थ कितें? अरे तुम्ही जर तर सिरियस आसा जाल्यार बिल हाडला, इम्प्लिमेंट करा. 2024च्या लोकसभेत ते इम्प्लिमेंट करा मध्ये. जर तर तुमकां कास्ट सेन्सस बेसीस जाय, जो युपीएन जो कास्ट सेन्सस केल्लो तो रिलीज करा, त्या बेसिसार करा. जेन्ना तुमचे नवे सेन्सस जातले 2021 म्हणल्यार तुम्ही 2021चा सेन्सस अजून करू ना. आणि वर्ल्ड वाईड आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम की खंयच्या तरी गव्हर्नमेंटान सेन्सस डिले केला. ही गेल्ली 9 वर्सां तुम्ही केले कितें? जर तर तुम्ही सिरियस आशिल्ले, जर तर तुमकां महिला आरक्षण जाय आशिल्लें जाल्यार 2014 ते 2023 तुम्ही केले कितें? कित्याक तुम्ही सेन्सस डेटा करून तो कास्ट सेन्सस करू ना? सो हाज्या वयल्यान सिद्ध जाता की ही दिस इज अनादर जुमला. दुसरे, जेन्ना 1996 सुद्धा हे सेम बिल लोकसभेन हाडिल्ले, ताचेर विस्तारान आमचे लिडर उलयतले. पूण काँग्रेस पक्षाची एक डिमांड आसा जी पार्लमेंटान तुम्ही आयकला. आमचे पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, आमचे आदले अध्यक्ष श्री राहुल गांधीजी आणि आमची आदली अध्यक्ष आणि सीपीपी चेअरपर्सन श्रीमती सोनिया गांधीजीन सुद्धा सांगला की जे आरक्षण आयला 33%, तातून ओबीसी सुद्धा इन्क्लूड जावपाक जाय. आणि आमचे लीडर श्री राहुल गांधीन काल पार्लमेंटान उल्लेख केलो की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी आसात, 90 सेक्रेटरी भितर फक्त 3च ओबीसी आहात, हू आर कंट्रोलिंग द 5% ऑफ द फायनान्सीस ऑफ द कंट्री. सो जेन्ना तुम्ही हे बिल हाडले तेन्ना थंय तुम्ही ओबीसीक सुद्धा घालपाक जाय आशिल्लो. काँग्रेस पक्षाचो डिमांड आसा की 33% रिझर्वेशन फॉर वुमन वी सपोर्ट, पूण तातूंत ओबीसीचे रिझर्वेशन सुद्धा म्हाका दिसता इन्क्लूड करपाक जाय. वुमन एम्पावरमेंट एक्चुअली हो काँग्रेस पक्षाचो ब्रेन चाइल्ड. पंचायती राज एक्टान वुमन एम्पावरमेंटाक आमी जेन्ना पंचायती राज एक बिल हाडले तेन्ना आमी थंय रिझर्वेशन तांकां 33% भितर ओबीसी रिझर्वेशन, एससी रिझर्वेशन, एसटी रिझर्वेशनूय दिलें. कित्याक आमची थॉट प्रोसेस वॉज क्लियर. आमचे भशेन जुमला नाशिल्लें. आमी केन्नाच एस्ट्रिक्ट मार्क घालूंक ना, टर्म्स एंड कंडिशन्स एप्लाय केन्ना घालूंक ना, बिकॉज वी रियली वॉन्टेड टू एम्पावर वुमन. म्हाका दिसता फुडल्या सुवातेर आमचे आदले केंद्रीय मंत्री श्री रमाकांत खलप तुमकां 1996चे आणि आताचे हे जे बिल इंट्रोड्यूस जाला ताचेर विस्तारान ते सांगतले. ताच्या मुखार आमची गोंय प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती मीना मॅडम ती तुमकां संबोधीत करतली. आणि मागीर लास्टाक आमची जीपीसीची जनरल सेक्रेटरी आणि तशीच आज पंच आसा अंडर महिला आरक्षण, ती मागीर तुमकां एंडाक संबोधित करतली. बरें करूं. परत एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुमकां सगळ्यांक दिता. ह्याच म्हयन्यान सप्टेंबर म्हयन्यान 4 तारखेक 1996 ह्या दिसा गोंयच्या ह्या सगळ्या जनतेच्या आशिर्वादान उत्तर गोव्याचो लोकसभा सदस्य, खासदार आणि खासदार म्हणून मंत्रीपद जे म्हाका मेळ्ळें, त्या संदीक लागून महिला आरक्षण बिल लोकसभेत सादर करची संधी म्हाका मेळ्ळी. आज जेन्ना परत एकदा अशें बिल येता लोकसभेत, त्या वेळार म्हज्या सारक्या मनशाक खूब आनंद जाता की जे 96 सालान जे आमी करून गेल्ले ते निमाणे आता खंय तरी प्रत्यक्षान येता. परंतु जशें सांगलां आमच्या अध्यक्षान, प्रत्यक्षान येता पण भितर मध्येच आडखळे आसात. डिलिमिटेशन जावपाक जाय आणि कितें सेन्सस जावपाक जाय वगैरे वगैरे गोष्टी मांडल्यात भितर, त्या कडेन मागीर येता. पण 96च्या बिलान आमी व्हेरी क्लियरली सांगले की विधानसभांनी, स्टेट लेजिस्लेचर्स आणि लोकसभा या दोन्ही सुवातीचेर
महिलांसाठी 1/3 वर्टिकल रिझर्वेशन मस्ट बी अलॉटेड. वर्टिकल अशासाठी सांगले की आधी एकंदर आमच्यो ज्यो महिला आसात त्या एकंदर महिलांपैकी ज्याची संख्या जवळजवळ 50% आसा लोकसंख्येच्या मानान 1/3 मिनिमम तांकां दिवया. आणि सेकंड एस्पेक्ट असो दवरलो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन केले. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायब्स हांकां जे सीट्स रिझर्व मेळटात त्यापैकी 1/3 रिझर्वेशन ऑल्सो फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब्स. ह्या करच्या फाटल्यान एक फिलॉसॉफी तेव्हा आमच्या तेव्हाच्या सरकारच्या मुखार आहे. देवेगौडा पंतप्रधान त्यावेळा आणि त्या सरकाराक पाठिंबो काँग्रेस दिताली फ्रॉम आउटसाइड आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचेर हे सरकार चलताले आणि सगळ्यांनी मिळून एक कन्सेन्सस जाल्लो जो स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स आमी दिला त्या 96च्या बिलाचेर. भितर क्लियरली बरयला आमी की ह्या बिलाक पाठिंबो आसा या सगळ्या मेजर पॉलिटिकल पार्टीज आर इन फेवर ऑफ मेकिंग रिझर्वेशन फॉर विमेन. उल्लेख आमी स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्सान त्या वार दिल्लो. म्हणजेच त्या दृश्टीन हे 96चे बिल हे काँग्रेसचे बिल ठरता. 96चे बिल हे जी संयुक्त जवळजवळ 18 पार्टीचे गठबंधन जावन जो एक मोर्चा स्थापन जाल्लो त्या हे मोर्चाचे ठरता. आणि त्या मोर्चामधलो लॉ मिनिस्टर नात्यान आमचे गोंयकारांचे हे बिल करता. कारण आय वॉज रिप्रेझेंटिंग गोवन्स इन द लोकसभा. आय वॉज रिप्रेझेंटिंग द विमेन ऑफ गोवा इन द लोकसभा अँड आय वॉज रिप्रेझेंटिंग इन पर्टिक्युलर उत्तर गोव्याचे जे मतदार असतात त्यांचे त्या रिप्रेझेंटेशन हांव लोकसभेत करीन. त्या अर्थान हे गोंयकारांचे बिल म्हणून हांव गोंयकारांचे आज अभिनंदन करता की तुमच्यो आकांक्षा ज्यो 96 सालान लोकसभेच्या पटलाचेर मांडल्यो त्यो आता 2023 सालात खंय तरी प्रत्यक्षात येवपाची एक संधी निर्माण जाल्ली आसा. तर ह्या बिलाच्या संदर्भात सांगपाचो हेतू म्हणजे असो की आमच्या देशांतली जी संस्कृती आसा ती पुरुष प्रधान आसा. म्हणजे इट इज अ मेल डॉमिनेटेड सोसायटी आणि आम्ही सदांच महिलांचेर अन्याय केला. आमच्या या देशात जरी आमच्यापैकी काही आम्ही महिलांका देवीच्या रूपात तिचे आम्ही जरी सरस्वती आणि पार्वती आणि इतर याच्या स्वरूपात त्याची जरी पूजा केली तरी जास्त महिलांका ओव्हरऑल महिलांक आम्ही न्याय दिलो. एक प्रकारचे त्यांचेर आम्ही स्लेवरी लागली. शिक्षणापासून तांकां आम्ही वंचित दवरले. तुम्ही फक्त काम करा, कष्ट करा आणि पुरुषांची सेवा करा. इतलेच या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षां लाखो वर्षां ही काम करपाक लागली. भितरल्यान खंय तरी वाट मेळची आणि जो महिला फोर्स आसा, महिला पावर जो आसा, महिला शक्ती जी आसा, जिचो नारी शक्ती म्हणून आता परत उल्लेख जाता, ह्या नारी शक्तीक न्याय मेळचो हो उद्देश त्या 96च्या बिलाचो. आणि ते करीत आसतना आम्ही जाणारच की इतले करूनय महिलांमध्ये शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, शेड्यूल ट्रायब्स, अनुसूचित जमाती ह्या दोन्ही कॅटेगरीज ज्यो आसात तांकां जे कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन आसा अंडर दॅट रिझर्वेशन ऑल्सो 1/3 रिझर्वेशन आसचे अशा प्रकारची तरतूद ह्या बिलान केली. दुर्दैव अशें जालें बिल इंट्रोड्यूस केलें आमी. इंट्रोडक्शन करता आसतना काही लोकांनी ताका ऑब्जेक्शनाय हाडली, काही प्रकारची हाडली. वेगवेगळे सूचना मांडपाचो प्रयत्न केलो. काही लोकांनी अशें म्हणून सांगपाक लागले की जर हे बिल पास जालें तर या देशांतले अर्बन महिला म्हणजे शहरांत रावपी ज्यो महिला ज्यो आसात, ज्यो आधुनीक स्वरूपाचें शिक्षण तांकां मेळ्ळा, ज्यो काही क्षेत्रांत ती फुडें सरल्यात, अशा प्रकारचे ठरावीक कंपू तो हे मोनोपलायज करतले हे सीट्स अशा प्रकारची आशंका काही सदस्यांनी त्यावेळेला व्यक्त केली. पण ती बाजू मुळक कुशीक घेऊन हे बिल पुढे पावले. इंट्रोडक्शन झाल्यानंतर म्हाका त्यावेळेचो अनुभव अशी आसा की महिला प्रेसमधल्यो महिला आणि लोकसभेतल्यो राज्यसभेतल्यो महिला आणि एकंदर त्यावेळेला तेजे उपस्थित महिलांमध्ये इतके चैतन्य स्फुरले, आनंद जालो की आता आमकां रिप्रेझेंटेशन मेळटा आणि खऱ्या अर्थान भारत माता की जय म्हणजे माता म्हणजे आई भगिनीक आमी माता म्हणतात. भारत माता की जय म्हणजे अधिकार खऱ्या अर्थान भारत मातयांक मेळटा अशें स्वरूपाचें चित्र त्या वेळार निर्माण जाल्लें. बरं,
परंतु त्या सरकारकडे मेजॉरिटी ना जाली. कालांतरान हे सरकार कोसळ्ळें, लोकसभा विसर्जित जाली, नव्याने इलेक्शन जाली आणि नंतर आजपर्यंत आम्ही हे इलेक्शन आणि नॉन इलेक्शन हो प्रकार चालू आसा. हांव अपेक्षा अशी करता ती अशी की आताच्या बिलान जी कंडिशनां घातल्यात की नव्या सेन्सस उपरांत हे रिझर्वेशन दिवचे. आता नवो सेन्सस केन्ना करतले तुम्ही? 1926 सालापर्यंत सेन्सस फ्रीज केलो आसा, तोपर्यंत सेन्सस जावचो ना. त्या उपरांत सेन्सस जातलो म्हणजे आणि 1-2-3 वर्सां फुकट गेली परती 2029 चालू जातले. ते जाल्यानंतर मागीर सेन्सस जाल्यानंतर तुम्ही थारायतले डिलिमिटेशन थारायतले काय कितें हो क्वेश्चन मार्क आसा पडतो. पण परत तुम्ही जर वेळ काढलो तर आणखी फुडें ते वचूं येता. आणि अशें म्हणटाचो अर्थ असो जाता की जे करून फुडें चल्ल्यात ताका अशा प्रकारचो विलंब कित्याक? म्हणूनच आजच्या ह्या एकंदर जी सरकाराचे जी कितें हेतू आसा त्या हेतू बद्दलचो एक खूप मोठो गंभीर असो प्रश्न लोकांच्या जनतेसमोर उबो जाता. पास केला बिल न्हय आता, हे बिलाचे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलाची तातडीन आमी रुजवात करूया, तिचे इम्प्लिमेंटेशन करूया आणि आगामी इलेक्शनाकच आमच्या 1/3 रिझर्वेशन महिलांसाठी आमच्या दवरूं येता तशी तरी निदान सुरवात करची अशें एकंदरीत आमी मागतात. एकंदर त्या बिलान फक्त 15 वर्सांची व्हॅलिडिटी आसा म्हणजे 3 वेळात इलेक्शन मेळटले अँड दॅट इज ऑल्सो बाय रोटेशन. 15 वर्सां जर मेळटली आनी आतां जर 10 वर्सां जर फुकट गेली तर त्या फुडें 15 वर्सां तो वेळ सरकारचें जातलें कितें? घटनेक तितले आनीक बदल जावपाचे आसात आणि नवे कसले प्रश्न उपरासूं येतात अशे एक ना अनेक प्रश्न उबे जातात आणि महिलांनी हो जो आपलो अधिकार तांकां आमी दिवचो केला. पंचायत लेवलचेर आमी अधिकार दिलो, म्युनिसिपल लेवलचेर अधिकार दिलो. राजीव गांधीच्या आमी त्या संदर्भात खरोखर आठवण काडपाक जाय, उगडास करपाक जाय तांकां, तांचे फुडणिसाक तांकां करपाक जाय की हे स्वप्न राजीव गांधीन पळयलें आणि तशा प्रकारची अमेंडमेंट्स घटनेन करून त्या लेवल पर्यंत आमी रिझर्वेशन हाडून दवरला. आता वो नेक्स्ट स्टेप इज असेंब्ली, नेक्स्ट स्टेप इज लोकसभा. हे करचें काम तातडीन जावचें अशी आमी मागणी करता. काँग्रेस पक्षातर्फे म्हज्या स्वताक व्यक्तिगतरित्या ही मागणी आसा आणि अपेक्षा करता की वेळ न दवरता जे करपाक प्रेसिडेंट सरकार फुडें चल्ला ते खऱ्या अर्थान करा. तुमच्या मनात कसल्याच प्रकारचो आडवाट काढून हे रिझर्वेशन टाळपाचो हेतू आसा हो जो प्रश्न चिन्ह हे जी आशंका जी मनामध्ये रावल्या ही आशंका तुम्ही दूर करा इतकीच मागणी करता. Very good evening to everyone. सुरुवातीक हांव सगळ्याक गणेश चतुर्थीची मनोनीत परबी दिता सगळ्यांच्या गोंयकार भाई भावांक. पयर जेन्ना I would like to say something. I would like to quote. In April 1942, Mahatma Gandhi said to the British offer of India independence after the end of World War, and I quote, "It is a post-dated check drawn on a failing bank." Hoye je pare ata reservation diवपाक सोदता, it's like a post-dated check drawn on failing bank. फेलिंग बँक हांगा कोण बीजेपी गव्हर्नमेंटाक खबर आसा की आता जे इलेक्शन 2-3 महिन्यां जालेले आसा 5 स्टेटात, तशेंच पार्लिमेंट इलेक्शन जे मुखार आयलेले आसा दे आर गोइंग टू फेल देम. ते भिलेले आसा आणि म्हणून ताका लागून ते महिलांक हाऊ टू वू द लेडीज वोटर्स, women voters, they have brought this bill. We fully support the bill. Congress party fully support the bill, and which our leaders Sonia Gandhi, Rahul Gandhi has also said in the ballot out yesterday that we support the bill. But the intention of the present government does not seem to be good. If it was correct, if they wanted to bring, they have numbers in both the houses. They have numbers. Kaal voting zale parliamentat lok sabhet. See, they got 454 votes supporting the bill. आमचे काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट केले. फक्त 2च मत त्यांना मिळूना, 2च वोट्स त्यांना मिळूना. So this itself shows wholeheartedly INDA, India is supporting this bill. But the intention of the government
To that we are objecting. So it's now, as far as Congress is concerned, you'll ask me, what is the intention of Congress? Why Congress? But let me tell you, right from 1989, as President Amit ji has said, plus Khalab Bhai has said, that from 1989, Rajiv Gandhi, who was the then Prime Minister, he had a dream to empower the women of India. Then only if they come in the forefront, and if they are seen in the forefront, then it is very clear that the economy of this country, if they are happy, if the women are happy, the economy of the country is selling in a very good way. आज आम्ही किती पळता, आता हे गव्हर्नमेंट आपल्या क्रेडिट घेवपाक पळयता की आम्ही बिल आणले, हाडाक आम्ही सपोर्ट केलेले आसा. बट ओनली थिंग इज दॅट वाय these limitations? तुम्ही पहिले आम्ही सेन्सस करतले, आम्ही डिलिमिटेशन एरिया जाहीर करतले आणि मागीर सेन्सस करतले. अरे सेन्सस करपाचे आशिल्ले, जशें आमी म्हटलें तशें आता 2021 सेन्सस करपाक जाय आशिल्ले. वाय यू डिडंट डू दॅट? वाय यू आर वेटिंग फॉर द डिलिमिटेशन? काल राहुल गांधीने आमच्या काँग्रेस ऑफिस पार्लमेंटात म्हटलें, तुम्ही बिल हाडात आणि आम्ही तुमकां सपोर्ट करतात आणि लेट्स वाय यू वॉन्ट दिस delimitation and the census. That's what he said. 1989 Panchayat Raj bill Rajiv Gandhi ne हाडपाक सोदले. May 6, 2008 bill was introduced. Panchayat Raj bill was introduced in Rajya Sabha. May 9, 2008 bill referred to standing committee. त्यांना एक लोकांची थोड्यांचा आक्षेप आशिल्लो. बिल वॉज सेंड टू द स्टँडिंग कमिटी. हांगा डिक्टेटरशिप, ऑटोक्रेसी. हांगा स्टँडिंग कमिटी ना, काय ना, हांव म्हणटलो तो कायदा, अशी मोदीची चल्ला. December 17, 2009 स्टँडिंग कमिटी सबमिटेड द रिपोर्ट, पार्लियामेंट स्टँडिंग कमिटी. February 2010 Union Cabinet approves the Women's Resolution Bill. 2010 Women Resolution Bill हे अप्रूव्ह केले पार्लिमेंटात. हांगा कोणाक विचारप ना, काय ना. 18 सप्टेंबराक तुम्ही पळयलें आसतलें, 18 सप्टेंबराक प्रायम मिनिस्टर मोदीन मिटींग आपयली त्याच्या युनियन मिनिस्टरांची. तांकां स्वताक खबर ना की ही मिटींग कित्याक लागून आपयली. आनी अशें कळटा की जे मिनिस्टर पळय आयले मिटिंगाक, त्यांचे सगळ्यांचे फोन बाहेर दवरले, बिकॉज whatever that he was going to address to them would not be leaked out. And everyone was, it was whole atmosphere was very mystical. किती लागून मीटिंग आले, किती आले, why the special session was called? This was the big question mark in the minds of all Indians, not only BJP people, but all people who came under the various parties. And म्हाका इतलें म्हणपाचें आतां, by bringing delimitation, by bringing the issue of census, is he trying to show a lollipop to the women of India? तांकां खबर आसा, मोदीक खबर आसा की आतां आमी जिंकून येवचे ना, सो हे फक्त जे बिल इंट्रोड्यूस करून दवरयात आणि बायलांच्या दोळ्यात उदक लावया आणि आमी मुखार वचया त्यांच्या कडल्यान वोट्स घेवपाक. बिकॉज ही नोज दॅट द population of women, as the census is not taken, so authentically I cannot say, but it is 51%. That's what I heard. इतले जर 51% लोक बायलांच्या डोळ्यात जर उदक लावपाक मेळटा, तर नॅचरली आम्ही त्यांच्या डोळ्यात उदक लावया आणि त्यांची मतं घ्या. कित्याक हे भिलेले आसा, भाजप सरकार हे भिलेले आसा. अरे तुमकां केन्नाच ते बायलांची कदर चलना. तुमचे कोण प्रेसिडेंट सुद्धा महिला केन्ना जाऊ ना, तुम्ही केन्नाच बायलांची कदर करू ना, केन्नाच तुम्ही RSS चे पळय सरकार ती केन्ना बायल नाशिल्ली. Whereas Congress party consistently kept on moving this bill, asking the Prime Minister, Rahul Gandhi, Sonia Gandhi, यांनी कितलेशे लेटर्स धाडले. आम्ही इतलेच नाही, सिग्नेचर्स करून सोनिया गांधी 2-3 वर्षां पहिले सगळे सिग्नेचर्स घेऊन त्यांनाच्या प्रेसिडेंटाक वचून मेळ्ळी आणि तांकां सांगितले बिल बेगीन आनात बिफोर इट लॅप्सेस. पण इनके कान पे, एज इट इज सेड इन हिंदी, कान पे कभी जू नहीं रेंगती. तो सामको हुकुमशाही भशेन he is behaving in a very autocratic way.
Prime Minister is behaving in a very autocratic way. There is no voice for his union minister, no voice for his party people. This is what he is doing. And that's why we fully support the bill. Congress party fully support the bill, but the only thing that we want is that it should be implemented immediately after it has been passed in both the houses. लोकसभेत पास झालेला असा राज्यसभेत सुद्धा ते पास करू शकतात. सगळ्या गोंयकारांक चतुर्थीची शुभेच्छा. आणि आज आम्ही पळयला आसतले की बायलां खातीर 33% आरक्षण म्हणटात. हाजे पयलीं राजीव गांधीन दिली म्हणून आज आम्ही पंचायतीन पावले. हांव आज पंचायत पंच मेंबर आसा ऑन रिजर्वेशन ह्युमन रिजर्वेशनाचेर. फाटल्या तेंपार पळयला आसतले तुमी श्रावणान एक फोगेट पेटयली, सिलिंडर वाडयलो 200 रुपये कमी केले, हे दुसरे नारींग पेटयले. आणि आता दिवाळी म्हणसर आनी एक खंयचे तरी एक फोगेट पेटयतले, सुरसुरी पेटयतली. हे मोदीचे बीजेपी गव्हर्नमेंटाचे हे जुमला पार्टीची फक्त आश्वासना. 24चे इलेक्शन लागीं पावला तेन्ना आता बायलांचे वोटिंग जाय. कशे घेतले जाल्यार बायलां खातीर रिजर्वेशन करपाचे अशें तांणी उलयले. आमी म्हणटा करा, नाका न्ही, बायलां खातीर रिजर्वेशन जावचेच. आज बायलो खूब फुडें सरल्या. काल तुमी पळयलें आसतलें चंद्रायण करता आसतना सगळ्यान फुडें बायलो आशिल्ल्यो. आमी बायलांक रिजर्वेशन दिया म्हणटा, पूण ते आतां दिया. तुमचे 29चे आश्वासन आमकां आतां नाका. आता तुम्ही 2012 ते आतापर्यंत बायलां खातीर कितें केलें? सेन्सस म्हणा, डिलिमिटेशन म्हणा, तुम्ही 29ची वाट कित्याक पळयता? 11चे हाजेर करात न्ही. खरो रायट दितात जाल्यार आतां दियात, आमी स्वागत करतात. आमीच म्हणटात खरे बाबा केले, बायलां खातीर कितें तरी केलें. ही लॉलीपॉपां किंवा ह्यो फोगेटी पेटून तुम्ही मतां घेवपाक वचूं नाकात. बायलांक दिया, लोकसभेच्या इलेक्शना खातीर दियात. एसटी दिया, ओबीसी दिया. ओबीसी खातीर कित्याक ना? आज आमच्या इंडियेन किंवा गोंयानूच पळया ओबीसीचे पॉप्युलेशन भरपूर आसा. आज ओबीसी, एसटी, एससीच्यो बायलो खंय कितल्यो फुडें सरल्यात. तांकां आरक्षण दियात, फुडें काडात. खरेंच करताले दाखयात की आमी खरेंच बायलां खातीर करतात म्हणून. हे बायलो साद्यो असतात, इमोशनली मातशे असतात, म्हणून तांकां फटोवपाक ही फटींग आश्वासनां दिनाका. काँग्रेस गव्हर्नमेंटान सदांच आता म्हजे सारखे बायलेक आज हे प्लॅटफॉर्म दिले, हे पार्टेन दिला. काँग्रेस पार्टीन आज सदांच बायलांक फुडें काडल्या. सदांच अशें न्ही की तो आमदार आसा ताच्या बायलेकूच चान्स दिलो, तो खासदार आसा ताच्या बायलेकूच चान्स दिलो, अशें करूं नाकात. आमी म्हणटा रिजर्वेशन दिया, आतां दिया, 23च्या इलेक्शनाक दिया. आमी मना काळजांतल्यान काँग्रेस पार्टीचे किंवा महिलांक तुमचे स्वागत करता. 29चे काजार आमकां आतां दाखोव नाका. एक कन्फ्युजन अजूनही सॉल्व जावना. भाई म्हणटा की तांणी बील हाडिल्ले, तुम्ही म्हणटा की तुम्ही हाडिल्ले बील त्या वेळाचेर. नेमके जाले कितें? भाईनी सांगले की ते बील पास जावंक शकलें ना भितरल्यान. आनी हे बील, ती बिलां आसतना हे बील हाडलां, हो एक कन्फ्युजन आसा. आनी 33% कित्याक? दुसरे पर्सेंटेज कित्याक ना? सी पहिली हिस्ट्रीन या की काँग्रेस पक्षान राजीव गांधी जेन्ना प्रधानमंत्री आशिल्ले पयलीं तांचें विजन आशिल्लें की 1/3 33% वुमन रिजर्वेशन हे मेळपाकूच जाय. कित्याक महिला बील येवन आशिल्ले. कित्याक महिला तुम्ही पळयलें जाल्यार रायट फ्रॉम आवर इंडिपेंडन्स महिलाचो योगदान आसा. ताच्या उपरांत आय कॅन से इट प्राउडली, म्हाका दिसता वुमेन आर इक्वली, दे आर इक्वल टू वॉट मेन कॅन डू टुडे, इवन बेटर दॅन वॉट मेन कॅन डू. सो जेन्ना 1989 जेन्ना राजीव गांधीन जेन्ना बील हाडलें तेन्ना हेच भ्रष्ट जुमला पार्टीचे जे लिडर आशिल्ले तांणी ओपोज केल्ले आसा ह्या बिलाक. ताच्या उपरांत 1996 परत लोकसभेन हे बील आयलें जेन्ना देवेगौडाचो सरकार आशिल्लो एंड वेर काँग्रेस पक्ष ताका सपोर्ट करताले. ताच्या उपरांत 1999 पास जावना ते. पास जावना ते 96. ताच्या उपरांत 2010 हे सेम बिल काँग्रेस पार्टी म्हणजे युपीएचे जेन्ना सरकार आशिल्लें तेन्ना युपीएच्या सरकारान परत हे बिल हाडलें. आणि तेन्ना आमची आदली अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजीन मेड शुअर की ते राज्यसभेन हे बिल पास जालें आनी ते राज्यसभेन बिल पास करून घेतले. बट अनफॉर्च्युनेटली तेन्नाचे थोडे पक्ष
तांणी साथ दिलो ना आणि ते लोकसभेन बिल पास जालें ना. आता ही भ्रश जुमला पार्टी जी आसा पळय ती जर तर आज इतले उलयता आणि सांगता की महिलांक आमी आरक्षण दिवपाक सोदता, महिलांक आमी वयर काडपाक सोदता, तर तुम्ही ते बिल वाडोवन हाडचें आशिल्लें. अरे 33% वॉज काँग्रेस ब्रेन चाइल्ड. सो तुम्ही केले कितें? एक तर आमचे बिल तुम्ही हाडले ना, तुम्ही आपले कितें तरी हाडले आणि थंय सकयल एस्ट्रिक मारलो टर्म्स अँड कंडिशन. तुमकां जर तर खरेंच हे बिल जर इम्प्लिमेंट करपा आशिल्लें जाल्यार ते आतां करा मरे. ते बिल इंट्रोड्यूस केला तो मेक इट इम्प्लिमेंटेड नो इमिजिएटली. Why you are saying की after the census which will you are saying it will happen in 2026. So ताच्या उपरांत सेन्सस येतकीच 3 वर्सां 2 ते 3 वर्सां तुका लागतली ताजो रिपोर्ट जावपाक. ताच्या उपरांत लिमिटेशन कमिशन बसतलें ते आनी एक 2-3 वर्सां घेतले. सो इट विल गो बियॉन्ड 2031. So this bill which is come will not come into force until 2034 Lok Sabha election. It is very clear की हांगा हे बिल जे फक्त नेम्स एक वोट बँक पॉलिटिक्स करपाक हे बिल हाडिल्ले आसा. आणि दुसरे म्हणटा ते महत्वाचे म्हणटा तुम्ही 15 वर्साचे कित्याक घातला ते बिल? वाय दॅट ओन्ली 15 इयर्स? म्हणजे आफ्टर 15 इयर्स परत अमेंडमेंट हाडपाचे? ते आमच्या बिलान तरी 15 वर्सां नाशिल्ली मेन्शन. काँग्रेस पार्टी कन्फ्यूज आसा या बिलाक लागून आतांचे टर्म्स अँड कंडिशन. काँग्रेस पार्टी कन्फ्यूज ना. आमचो डिमांड इज आणि आम्ही ओपनली सपोर्ट केला या बिलाक. बट वी आर सेइंग की तुम्ही जर ते बिल हाडला जाल्यार ते इम्प्लिमेंट करा आता. जस्ट नेम सेक हाडू नका. तुम्ही स्पेशल पार्लमेंट सेशन हाडले मरे. तुम्ही सगळे तुमच्या लिडरांक व्हीप इश्यू केलो तिथे हाजीर रावपाक जाय म्हणून. सो जेन्ना तुम्ही व्हीप इश्यू केलो तुम्ही सगळ्या खासदारांक थंय व्हेले. गणेश चतुर्थी फेस्टिवल आसतना तुम्ही ते थंय बिल हाडले ते इम्प्लिमेंट करा मरे. जे बिल 2034 आणि 2031 नंतर जे बिल खरे लागू जातले ताचेर आज तुम्ही बहस करून किती फायदो आहा? सांग म्हाका. तुमच्या प्रश्नाक उत्तर दिता. 1/3 कित्याक आनी सुबेश ना कित्याक करना? हे जे बिल त्या वेळार नॉर्वेज शास्त्रान इंट्रोड्यूस केल्ले हांवें हे 4 सप्टेंबरचे बिल हे लोकसभेन 12 सप्टेंबर 1996 इंट्रोड्यूस जाले. भितरले शब्दप्रयोग मातशे आयकून घ्या. शब्दप्रयोग असे आसात. आर्टिकल 330A सब आर्टिकल 3 पळयता. नॉट लेस दॅन 1/3 shall be reserved for women. म्हणजे 1/3 म्हणजे सुबेज दवरपाक कसली हरकत ना. नॉट लेस दॅन 1/3 seats shall be reserved for women and such seats may be allotted by rotation in different constituencies. तसेच विधानसभेन केला. Not less than 1/3 to be reserved for women and such seats may be allotted by rotation to different constituencies in that state. ही तरतूद तुमच्या प्रश्नाचे उत्तर हांगा मेळटा. झाले की ते इंट्रोड्यूस झाले मागीर ते संयुक्त समिती कडेन गेले. नॉर्मल पद्दत तशी आसता. 1/3 करपा खातीर एज पर द सायज पर्सेंटेज कित्याक